नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जय हिंद सेवाभावी शिक्षण संस्था आयोजित महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा 27 ऑगस्ट 2023 रोजी सत्तेश्वर लॉन्स वर्धा येथे संपन्न. जय हिंद सेवाभावी शिक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील 31 समाजसेवकांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा सत्तेश्वर लॉन्स वर्धा येथे थाटामाटा संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माननीय खासदार रामदासजी तडस तर विशेष उपस्थितीमध्ये माननीय न्यायाधीश अरुण चौधरी, कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, महाराष्ट्र भूषण इंजिनियर R.D. मगर, नागपूर पोलीस अधीक्षक चंद्रकांत उदगीरकर, इम्रान राही, सुनील कमरे, अध्यक्ष मुंबई काँग्रेस आदिवासी विभाग, KR बजाज, विजय सत्तम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक सत्तार इनामदार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या प्रस्तावित भाषणामध्ये केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागत अध्यक्ष मोहन मोहितेजी, निवड समितीचे अध्यक्ष मोहम्मद इलियास बोगानीजी, स्वागत सचिव हाजी शेख शरीफजी, शेख शरीफ, सरदार खान उर्फ लालाभाई, संयोजक समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रामुख्याने खासदार तडसजी, कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, R.D. मगर, सुनील कुमरे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्थेचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यमताई व इब्राहिम बख्श यांनी केले तर आभार KR बजाज यांनी मानले. जय हिंद सेवाभावी शिक्षण संस्था आयोजित महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या गेल्या 27 वर्षापासून महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षाकरता पुढील मान्यवरांची महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी निवड झालेली होती आणि त्यांचा 27 ऑगस्ट रोजी वर्धा येथे यथोचित सत्कार करण्यात आला. नंबर 1, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, नागपूर यांना प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला आहे. सरिता विजय गाखरे, जिल्हा परिषद अध्यक्षा वर्धा यांना सामाजिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मनोहर कुंभेजकर, लोकमत पत्रकार मुंबई यांना पत्रकारिता क्षेत्रात, सुनील चोरडिया, प्रसिद्ध समाजसेवी पुणे सामाजिक क्षेत्रात, डॉक्टर रवी हरीश वानखेडे, प्रसिद्ध चिकित्सक वैद्यकीय क्षेत्रात, विजय राज्य नागपूर सहकार क्षेत्रात, इंद्रजित लोणारे नागपूर सामाजिक क्षेत्रात, किरण फुलझेले नागपूर सामाजिक क्षेत्रात, गाजी आसर प्रचार्य नागपूर सामाजिक क्षेत्रात, सुधा वीरेंद्र तिवारी सामाजिक क्षेत्रात, सुनील बलवंत खराटे अमरावती सामाजिक क्षेत्रात, श्रद्धा विश्वास शिंदे आदर्श शिक्षिका आरे कॉलनी मुंबई शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांना पुरस्कार मिळाला आहे. प्राध्यापक शार्गिद अहमद अब्दुल गफूर उस्मानाबाद शैक्षणिक क्षेत्रात, प्राध्यापक सलीम मोहम्मद हाजी आलद लातूर शैक्षणिक क्षेत्रात, शफी पठाण नागपूर साहित्यिक क्षेत्रात, सुनील बलवंत खराटे अमरावती सामाजिक क्षेत्रात, सुधा वीरेंद्र तिवारी सामाजिक क्षेत्रात यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. श्रद्धा विश्वास शिंदे आदर्श शिक्षिका आरे कॉलनी मुंबई यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये, प्राध्यापक शार्गिद अहमद गफूर उस्मानाबाद शैक्षणिक क्षेत्रात, प्राध्यापक सलीम मोहम्मद हाजी आलद लातूर शैक्षणिक क्षेत्रात, माननीय शफी पठाण नागपूर साहित्यिक क्षेत्रात, अब्दुल अलीम अब्दुल सलीम नांदेड सामाजिक क्षेत्रात, डॉक्टर रफीउल्ला खान औरंगाबाद शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्राध्यापक वकील शेख गडचिरोली शैक्षणिक क्षेत्रात, अनिता रमेश मसराम नागपूर सामाजिक, प्राध्यापक वैभव बोंद्रे कायापूर जिल्हा सोलापूर शैक्षणिक, राजेश तलमले भंडारा क्रीडा क्षेत्रात, कॅप्टन सय्यद मोईन परभणी सामाजिक क्षेत्रात, किशोर रत्नाकर वाघुले औरंगाबाद आरोग्य क्षेत्रात, अजमल शहा अब्दुल शहा जळगाव शैक्षणिक क्षेत्रात, साईनाथ पुयड PSI परभणी पोलीस सेवा क्षेत्रामध्ये, सायली आशुतोष चव्हाण अकोला क्रीडा क्षेत्रात, प्राध्यापक जयदीप कोपरेकर हट्टा जिल्हा हिंगोली शैक्षणिक क्षेत्रात, प्राध्यापक रमाकांत ज्ञानोबा मुंढे परभणी शैक्षणिक क्षेत्रात, प्रमोद अशोकराव अंबोरे परभणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, तर अनंतराव रामराव कोरडे
गायके पिंपळगाव तालुका जिंतूर सामाजिक क्षेत्रात शेख सरफराज शेख अब्दुल मजीद परभणी सामाजिक क्षेत्रामध्ये प्राध्यापक डॉक्टर जयदीप कोपरेकर शैक्षणिक क्षेत्रामध्ये हिंगोली परभणी यासाठी त्यांना हा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्राध्यापक डॉक्टर रमाकांत ज्ञानोबाराव मुंडे सहाय्यक अधिव्याख्याता इंग्रजी विभाग संत तुकाराम कला व वाणिज्य महाविद्यालय परभणी यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। थोड़ा थोड़ा आपके मोबाइल ही आ रहे हैं प्लीज प्रेस के लिए फोटो चाहिए प्लीज थोड़ा पीछे आ जाइए और आ जाओ पीछे थोड़ा एक मिनट सर हो जाएगा सबका संस्था के नाम में ही समाज की सेवा का नाम है। आज हमारे सरकार नीति प्राध्यापक सलीम हाजी साहब जो सामाजिक कौमी खिदमत को अंजाम देते हैं और आज भी सेवारत है। इस उम्र में भी जब लोग रिटायरमेंट ले लेते हैं वो आज भी सामाजिक खिदमत के लिए तत्पर नजर आते हैं। इस क्षेत्र में अपना स्थान बनाया, अपनी प्रतिभा से इन्होंने पूरे मराठवाड़ा में ही नहीं बल्कि महाराष्ट्र में अपना नाम रोशन किया और आज उनके कामों की ख्याति वर्धा जिले तक पहुंची है और महात्मा गांधी और विनोबा भावे की नगरी में आज उनका यहाँ पर जय हिंद सेवाभावी संस्था द्वारा सत्कार किया जा रहा है। और दोस्तों जैसा भी बीज होता है फल वैसा ही लगता है। ये बात किताब का हो जाए तो सत्कार 2 मिनट पीछे बताऊंगा, वक्त आने पर बताऊंगा। तो वक्त आने का हम लोग इंतजार करेंगे सर कि वक्त आए और हम आपके जीवन के अनुभवों से अपने आप को प्रेरित करें और नई सीख लें। मैं एक बात आप लोगों को फिर से बताना चाहता हूँ कि शायद शंका होंगी मैं दूर कर दूं आप लोगों को। अभी तक सरकार ने जो हमारे सीएम थे उनकी वजह से लालू को मैं जानता हूँ, मैं गया भी हूँ वहाँ, तो वहां से यहाँ इस प्रोग्राम के लिए आना, उसमें 2 बातें कि एक सेवाग्राम की आश्रम को भी वो भेंट देंगे और इस प्रोग्राम की उन्होंने भेंट दी। उनके साथ में आपका परिचय देते हुए हर्ष महसूस होता है। आप बुल्ढाना अर्बन बैंक नागपुर के विभागीय व्यवस्थापक हैं। ग्रामीण क्षेत्रों में आपने किसानों के लिए जीवनोपयोगी योजनाओं द्वारा कार्य में गति प्रदान की है। विदर्भ के अनेक जिलों में किसानों की फसलों को सुरक्षितता प्रदान करने हेतु बैंक के माध्यम से वेयरहाउस का निर्माण नागपुर में अपने प्रभावी व्यक्तित्व से विशिष्ट पहचान बनाने वाले माननीय किरण फुलझेले जी जरूरतमंद लोगों के लिए मसीहा है। समाज सेवा के लिए सदैव अग्रसर रहकर देश में सर्वधर्म शासकीय पुरस्कार उनको आदर्श शिक्षक का मिला है और गढ़चिरौली जैसे दुर्गम जिले में उन्होंने शिक्षा के क्षेत्र का जो अलग जगाया है वो निश्चित रूप से अपने आप में बहुत महत्वपूर्ण और अनुकरणीय है। सांस्कृतिक क्षेत्र में भी आपके कई कार्यक्रम का आयोजन आपने किया है, जैसे गायन स्पर्धा, नृत्य वाटिका साहित्य सम्मेलन इत्यादि। आपको कई पुरस्कार से सम्मानित भी किया गया है। जो कायापुर जिला सोलापुर से है इन्हें भी शैक्षणिक क्षेत्र में यहाँ पुरस्कार दिया जा रहा है। बहुत कम उम्र से इन्होंने बच्चों में शिक्षा के अलग को जगाने का काम किया। बच्चों के लिए आदर्श शिक्षक के रूप में उनकी ख्याति पूरे सोलापुर में है। और सामाजिक क्षेत्र में भी आपका विशेष योगदान रहा है। आपके इस कार्य हेतु जय हिंद सेवाभावी शिक्षण संस्था महाराष्ट्र गौरव पुरस्कार से आपको सम्मानित करता है। 72 सिटी स्कैन किए हैं। ऐसे उन्होंने 10,700 एक्सरे भी किए हैं
और रक्तदान शिविर का आयोजन भी आपने किया है। वर्तमान में आप उप जिला रुग्णालय वैजापुर और लगाते हैं, वो बच्चे जो रेल के डिब्बों में झाड़ू लगाते हैं और अंधेरी रात में सुनहरी मशालें लेकर परिंदों की मुसीबत का पता जुगनू लगाते हैं। तो पैसे से किसी की मदद करना आसान है, वो मदद थोड़ी देर के लिए हो सकती है, लेकिन किसी को शीशा से जोड़ देना एक ऐसा है जैसे कि किसी जुगनू को सितारा बना देना। और ऐसा ही काम हमारे प्रोफेसर कर रहे हैं और उस काम को आज इनके बाद माननीय प्रमोद अशोकराव अंबोरे साहब जो परभनी ही से हैं और शिक्षा के क्षेत्र में उनका सम्मानित किया जा रहा है। सामाजिक क्षेत्र में आपका विशेष योगदान रहा है। इस उल्लेखनीय कार्य हेतु जय हिंद सेवाभावी शिक्षण संस्था महाराष्ट्र गौरव पुरस्कार देकर आप उसी तरह संस्कार मूर्तियों से गुजारिश है कि आप लोग आ जाएं और एक ग्रुप फोटो आप लोगों के साथ लिया जाए। बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, ताकि यहाँ पर दो शब्द कहने की और भी मुझे इजाजत दी। धन्यवाद। माझी अंगणवाडी आदिवासी पाड्यामध्ये जीवाच्या पाड्यामध्ये आहे आणि मी तळागाळातल्या म्हणजे 0 ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांचं लसीकरण, त्यांचं पूर्व शालेय शिक्षण, गरोदर माता असेल त्यांचं लसीकरण, स्तनदा मातेचं त्यांना बाळाला मार्गदर्शन करणं, बाळाला कसं वेगळं पाजणं ते सगळं मार्गदर्शन करते आणि जे महिला आहेत त्या महिलांना पुढे आणणं, त्यांना समजावून सांगणं, त्यांच्या ते काम मी करते, त्यांच्या कामाची मी दखल आणि आमचे परभणीहून आलेले मित्र इलियास कच्चे, त्याच्यानंतर आमचे शरीफ साहेब, मोहन मोहिते सर आणि आमचे जैन सेवाभावीच्या अध्यक्ष श्रीयुत सत्तार इनामदार साहेब, ह्या सर्वांनी आपण बघतोय 2 मिनिटाचा आपला पुरस्काराचा 2 तासाचा कार्यक्रम असतो, पण याच्यासाठी इतकी काही मेहनत आमच्या सगळ्या कमिटीने घेतलेली आहे की परभणीहून येऊन तुमच्या वर्धा शहरामध्ये येऊन जे काही आपले कर्तृत्ववान माणसं आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांना निवडून एक एक रत्न, एक एक पुष्प निवडून त्यांना पुरस्कार देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। त्यापूर्वी एक मी आपल्या वर्ध्याचे लोकप्रिय खासदार रामदास तडस साहेबांबद्दल खूप ऐकलेलं होतं, त्यामुळे त्यांच्यासाठी मी आज एक शेर जर बोललो नाही तर आमच्या परभणीची शायरी कमी राहील। फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे, वो क्षमा का मुझे जिसे रोशन खुदा करे, वो क्षमा का मुझे जिसे रोशन खुदा करे। त्यानंतर कारण मी कार्यक्रम तुम्ही 2 मिनिटं लांबेल पण काहीतरी ऐकण्यासारखं असतं, लक्षात ठेवा। पुरस्कार 2 मिनिटात घेऊन मोकळ होतो, पण प्रत्येक व्यक्ती इथे येते आपल्या क्षेत्रामध्ये इतके नावाजलेले व्यक्ती आहे, आपण फार भाग्यवान आहात, मी सुद्धा भाग्यवान आहे की अशा व्यक्तींसमोर आम्हाला बसायला मिळालेलं आहे। त्यामुळे आमच्या इम्रान राई सरांसाठी एक शेर आहे, हंसी का कोई मोल नहीं होता है, हंसी का कोई मोल नहीं होता है, खुशी का कोई तोल नहीं होता है, जिंदगी में बहुत सारे लोग मिल जाता है लेकिन आपके जैसा कोई अनमोल नहीं होता है, आपके जैसे कोई अनमोल नहीं होता है। काय मित्र जरा शेर शायरी फवारे असते तर तरच साहेब म्हटले या शायरी सुरू हो गई क्या, बोला साहब अभी तो शायरी सुरू हुई है, कार्यक्रम तो चालू आहे। त्याचप्रमाणे आमच्या जैन सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष आमचे परम मित्र सत्तार इनामदार साहेब म्हणजे एक निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे, समाजासाठी अतिशय धडपड करत राहतात, गरीब विद्यार्थ्यांसाठी असो समाजासाठी असो धडपड करतात, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एक शेर आहे आपल्याकडे। फूल से एक ने कहा तूने दी खुशबू, फूल से एक ने कहा तूने दी खुशबू, फूल ने बड़ा मार्मिक उत्तर दिया, देने के बदले लेने को क्या कहते हैं, देने के बदले लेने को क्या कहते हैं। फूल में बड़ा मार्मिक हुआ, देकर कुछ भी न मांगे, देकर कुछ भी न मांगे, उसे सिर्फ प्यार कहते हैं, उसे सिर्फ प्यार कहते हैं। मित्रांनो, हे सगळ्यांचं आपलं वर्णन झालं। त्यानंतर समाजासाठी जे लोक खरं प्रामाणिक काम करतात
आपण काम करत राहिलं पाहिजे. समाजाचं आपल्याकडे चांगलं लक्ष असतं आणि जे आपण समाजात प्रामाणिक काम करतो त्याला प्रसिद्धीपत्र देण्याचं काम आपल्या समाजाकडून होत असतं. त्यामुळे समाजामध्ये मी नेहमी म्हणतो कुठल्या मंदिरात दान धर्म करा नका करा, कारण मी आयुष्यात खूप शून्यातून मी सुद्धा याच्यात आलेलो आहे. मला अनुभव आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक माणसाने एक विद्यार्थ्याला जर मदत केली ना आयुष्यात खूप काही आपल्याला समाधान लागेल. बघा 10 मंदिरात तुम्ही दान करू नका, पण एक गरीब विद्यार्थी ज्याला खरंच शिक्षणासाठी काही गरज आहे असा एक विद्यार्थी आयुष्यात दत्तक घेऊन बघा. आयुष्यामध्ये तुम्हाला जो स्वर्ग सुखाचा आनंद भेटेल ना तो काही वेळ आहे. कारण मित्रांनो लक्षात करा, काळी जमीन असते ती सुद्धा आपल्याला उपकार ठेवत नसते. काळ्या जमिनीमध्ये जर आपण एक दाणा पेरला तर 100 दाणे उगवत असतात, म्हणजे ती सुद्धा आपल्याला 100 दाणे देते. त्याप्रमाणे आपण सामाजिक ऋण मातृ ऋण सगळं करत असतो, पण समाजासाठी काहीतरी दातृत्वाची भावना आपल्या मनात असली पाहिजे. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ह्या समाज कार्यासाठी आलेल्या जेवढ्या एकापेक्षा एक नाविन्य मी जेव्हा नावं बघितले, प्रत्येक माणसाचं कार्य बघितलं, मला खूप आनंद वाटला. परभणीहून आम्ही 350 किलोमीटर आलो, पण आम्हाला त्याचं काही वाटत नाही. कारण तुमच्या वर्धा नगरीमध्ये खरंच नवरत्नाची खाण आहे आणि एक काय म्हणतो विवेकीने नटलेलं शहर आहे. आणि ह्या शहराच्या सुंदर रचना रात्री बघितल्यानंतर मी तुमच्या खासदार साहेबांना मी स्वागत करतो. सर, आमच्याकडचे नगर आम्ही बघितले, पण तुमच्या वर्धा जिल्हा इतका आदर्श सुंदर स्वच्छ आणि सुसंस्कृत प्लॅनिटेशन वाटला. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा नमन करतो. कारण आम्ही खूप फिरत असतो, प्रत्येक जिल्ह्याला जात असतो, कारण चांगल्या कामाला चांगलं म्हटलं पाहिजे. समाजामध्ये आपण हे ठेवलं पाहिजे. कारण अशा खासदार साहेबांचं कार्य बघितल्यानंतर मला खूप आनंद वाटला. तरी आमदार साहेबांना पण आम्ही मिस करतोय. ठीक आहे, वेळाला भेटू. त्यामुळे मी मला पहिले सांगितलं आयोजकांनी जास्त वेळ घेऊ नका, नाहीतर मी 15-20 मिनिटं काय अर्धा तास पण अजून घेईल. कारण आपल्याला पुरस्कार घेण्याची पण गडबड झालेली आहे. फक्त मी एवढंच सांगेन की आपण सगळ्यांनी जो पुरस्काराचे मानकरी आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि पुन्हा मी एकच सांगतो, गरिबांसाठी आपल्याला काही जर करता आलं तर ते करा. मंदिरात दान धर्म करू नका, पण गरीब मुलांसाठी काहीतरी करा, एवढी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि म्हणून म्हणतो आयुष्य जगताना असं जगा, आयुष्य जगताना असं करा की लोग फरियाद न करे, बिलकुल फिर से याद करे. एवढं म्हणून मी माझं जय भाषण संपवतो. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तर मी इनामदार सरांचे खूप धन्यवाद आणि राही सरांचे खूप धन्यवाद करते. आणि जय हिंद सेवा भावी शिक्षण संस्थेतर्फे मला जो हा महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिला त्याबद्दल खूप धन्यवाद देते. आणि असंच प्रत्येक क्षेत्रातील जे आहेत दिग्गज आहेत ज्यांनी चांगले कार्य केलेले आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रात आणि उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना जे सन्मान दिलेला आहे त्याच्यामुळे आणखी नवीन ऊर्जेने काम करण्याची आम्हाला संधी मिळते, ऊर्जा येते आणि नवीन जोमाने आम्ही काम करू. आणि त्याच्यानंतर आम्ही जे निस्वार्थपणे जे काम करत असतो त्याची दखल घेतल्याबद्दल या संस्थेचे खूप धन्यवाद करते मी. आणि खूप आनंद होतो आहे, खरंच खूप आनंद होतो आहे की इतका सुंदर सोहळा इथे वर्धा नगरीत बापूंच्या नगरीत आयोजित केला गेला आहे. आम्ही नवीन ऊर्जा घेऊन नवीन जोमाने आम्ही कार्य करू अशी आशा. कोरडे तालुका अध्यक्ष धनगर समाज समिती 15 वर्षापासून सेवा करत असल्यामुळं मला आज वर्धा येथे बापूच्या पुट्टीची भेट घेतली आणि पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. मला महाराष्ट्र गौरव पुरस्कार भेटला, त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. महात्मा गांधी यांच्या पावनकृतीमध्ये आज सेवा भावी संस्थेचा गौरव पुरस्कार मानवराला प्राप्त झाला. आणि अब्दुल सत्तार सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परभणीकर यांनी वर्धा येथे केला. आणि या ठिकाणी वर्ध्याचे खासदार हातानं संधी पुरस्कार दिल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. आणि या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल आमचे राही साहेब, इब्राहिम बक्ष साहेब, जे लोकांनी या कार्यक्रमाला प्रशिक्षण घेतले त्यांचे आम्ही अभिनंदन करीत आहोत. आणि अब्दुल सत्तार यांना इनामदार यांना पूर्ण वाटचाल शुभेच्छा देतो. आणि त्यांची जय हिंद सेवा भावी संस्था असेच कार्यरत राहून तिने 35,000
मुलांची सुटका करून शैक्षणिक प्रवाहामध्ये आणलं. देशाचे कृषी मंत्री राहिलेले माननीय शरदचंद्रजी पवार यांना पण या संस्थेने पुरस्कार दिलेला आहे. तसेच आमचे बीड जिल्ह्याचे फलंतोक आदरणीय आमचे मित्र GD शाहसाहेब त्यांना बी मागच्या वेळेस जय हिंद सेवा वायू संस्थेच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार मिळाला आहे. ते बी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल आम्ही सर्व मान्यवरांचे जय हिंद सेवा वायू संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. दुनिया अक्लमंदों से भर गई है, लेकिन दर्दमंदों से खाली है. और समाज के दर्दमंद को ढूंढकर उनको पुरस्कार देने का काम महाराष्ट्र की एक वाहिद जय हिंद सेवा भावी संस्था के माध्यम से आज वर्धा यहाँ पर होने जा रहा है, हुआ है. इसलिए मैं पुरस्कार मिलने वाले सभी व्यक्ति को शुभेच्छा देता हूँ. और भाइयों, ये बहुत बड़ा काम है. दुनिया मैं, मेरा और मुझे ऐसे मतलबी परस्त में घिरी चुकी है. समाज का दर्द लेके जो काम करते हैं उनके पीठ के ऊपर शाबाशी के हाथ देकर उनको लड़ने के लिए खड़ा करना, समाज सेवा के लिए प्रेरित करना, ये काम हमारे हरदिल अजीज़ सेवा जय हिंद सेवा भावी संस्था के अध्यक्ष जनाब इनामदार साहब सत्तार भाई इनके हस्ते और RT मगर साहब के नेतृत्व में ये काम होने जा रहा है. मैं तहे दिल से उनको मुबारकबाद देता हूं और उनका शुक्रिया अदा करता हूं कि उनके हाथों से ऐसा ही समाज में काम होता जाए. राष्ट्रीय गौरव पुरस्कार वितरण सोहळा 2023 महात्माजी गांधी विनोबाजी भावे यांच्या भूमीमध्ये वर्धा इथे आज संपन्न झाला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बांधवांना आज इथे सन्मानित करण्यात आलेलं आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय खासदार रामदासजी तडस साहेब, सन्माननीय न्यायाधीश पूर्व न्यायाधीश चौधरीजी आणि कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरीजी, इम्रान राहीजी, RT मगरजी, आमच्या ह्या संयोजन समितीचे सन्माननीय स्वागत अध्यक्ष मोहन मोहितेजी, आमचे निवड समितीचे अध्यक्ष मोहम्मद इलियासजी, उपाध्यक्ष हाजी शेख शरीफजी यांच्या प्रयत्नाने या कार्यक्रमाला परिपूर्ण असं यश मिळालेलं आहे. आणि आनंदमयी सोहळ्यामध्ये आणि थाटामध्ये हा कार्यक्रम सत्तेश्वर हॉल वर्धा इथे संपन्न झालेला आहे. आम्ही महाराष्ट्रातील जे तळगळातले समाजसेवक आहे त्यांची दखल शासन घेत नाही, अशांची कुठेतरी दखल घेतली पाहिजे आणि अशांना कुठेतरी सन्मान झाला पाहिजे म्हणून दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आलेलो आहोत. यापुढेही करत राहू. जे महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट समाजकार्य करतात त्यांचा सन्मान झाला पाहिजे, हाच संस्थेचा हेतू आहे. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय. सर एक गांधी विनोबांच्या भूमीमध्ये आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि जय हिंद सेवाभावी संस्था यांनी जो कार्यक्रम आमच्या वर्धेमध्ये आणि त्यातल्या त्यात ही जी भूमी आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत ते महात्मा गांधी आणि विनोबाजी याच्याच तुलनेचे स्वामी सत्यभक्तजी महाराज जे राष्ट्रपती सैनिकांना आमंत्रित केलं होतं त्यावेळच्या सरकारनं आणि त्या सत्यभक्त महाराजांनी ते नाकारलं. मला फक्त सेवा कार्य करायचं आहे, मला राष्ट्रपतीचं पंतप्रधान बनायचं नाही, अशा प्रकारच्या त्या स्वामी सत्यभक्ती महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आणि त्यांच्या आश्रमामध्ये हा समारंभ सत्तार साहेबांनी या ठिकाणी घेतला. त्यासाठी खरोखर मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्यासोबत कार्य करण्याचा पण मी आभार मानतो. धन्यवाद सर. मैं समझता हूँ कि आज का ये जो कार्यक्रम है जय हिंद सेवा भावी संस्था का कार्यक्रम, ये 27वां पुरस्कार वितरण समारोह, ये अब तक के सारे कार्यक्रमों में सबसे अद्भुतपूर्ण और सबसे बड़ा कार्यक्रम है. और जिस तरीके से सत्कार मूर्तियों का चयन किया गया, सभी सत्कार मूर्ति अपने अपने क्षेत्रों के जाने माने गणमान्य व्यक्ति थे, पढ़े लिखे लोग थे. और इससे एक समाज में एक संदेश ऐसा जाता है कि हमारा जो देश है विभिन्नताओं में एकता वाला देश, इसमें आगे भी
इस तरीके से सभी समाज के धर्मों के लोगों को सम्मानित करके राष्ट्रीय एकात्मता का संदेश जो आप इस संस्था ने महात्मा गांधी और विनोबा जी की इस पावन भूमि से दिया है, ये संदेश निश्चित रूप से देश भर में लोगों के लिए एक प्रेरणा साबित होगा और ख़ास तौर से विशेष तौर से महाराष्ट्र के लोगों के लिए एक बहुत ही अभूतपूर्ण और एक बहुत ही सुखद क्षण है। ऐसा मैं आज के इस मौके पर सभी पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्तियों को अभिनंदन देता हूँ कि वो वर्धा आए और बापू कुटी का उन्होंने यहाँ पर दर्शन किया और राष्ट्रीय एकात्मता का एक पैगाम देकर इस संस्था के कार्य को बड़े पैमाने पर और फिर से करने की ऐसी चेष्टा करने का उन्होंने उनको संदेश दिया। जय हिंद। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।